आहे की हा जो भोंदू बाबा 25 वर्षापासून मुलींवर 10-10, 12-12 वर्षाच्या योनी पूजा करून त्यांना त्रास प्रताडित करत होता, अत्याचार करत होता, बलात्कार करत होता. आणि अशा या बाबाच्यावर चौरंगा किंवा फाशीची कारवाई झाली पाहिजे. कसली एन्क्वायरी करताय? एवढे पुरावे समोर आहेत, एवढे व्हिडिओ समोर आहेत, कसली चौकशी? आणि त्यांच्या ज्या मार्केटिंग ऑफिसर होत्या, त्यांच्या मार्केटिंग ऑफिसर कोण होत्या? तर चाकणकर, ज्या महिलांच्या सुरक्षेसाठी होत्या. म्हणजे कुंपण शेत खाते, रक्षकच भक्षक होते. तर त्या चाकणकरांना अटक व्हावी म्हणून आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरलो. आंदोलन करताय? आम्ही त्याची तिरडी उचलली आहे. तुम्ही नाही मारत, आम्ही मारतो. गोरेंचं पण नाव येतंय. नीलम गोरे पण गेले 8 वर्ष मी स्वतः पोस्ट टाकली होती की नीलम गोरेचा ड्रायव्हर स्वतः म्हणतो या 3-3 तास आज जाऊन पूजा करत होत्या. लाज नाही वाटत? तुम्ही आज महिलांच्या संरक्षणाची गोष्टी करता. आधी मी पाहत होते नीलम गोरे प्रेसवाले कॅमेरे घेऊन कुठेही बलात्कार झाला. का गप्प आहेत नीलम गोरे? का गप्प आहेत चित्रा वाघ? का गप्प आहेत मेधा कुलकर्णी? वेळोवेळी मेधा कुलकर्णी तुम्हाला घेऊन पळतात हिंदू मुस्लिम करत. त्यांना महिलांचं काही देणं घेणं नाहीये का? या तिघींनी ओशलो जल प्याले धुंदीतात. SIT आता रुपाली चाकणकरांची चौकशी करणार आहे, त्यांना चौकशीसाठी बोलवत आहे. कसली चौकशी? खुल्ल्या सगळ्या देशात दिसतात. अहो, तुम्ही बलात्काराचे पाय पुसताय, तुम्ही बलात्काराचा सत्कार करताय, असं असताना कसली चौकशी? म्हणजे न्याय देणाऱ्या डोळ्याला पट्टी बांधून बसलात. म्हणून आम्ही देवाभाऊ आणि सुनेत्रा वहिनींना मागणी करतो, कडक कारवाई करा, या बाईला अटक करा, म्हणजे आमच्या महिला महाराष्ट्रात सुरक्षित राहतील. आपण पाहतोय की पुण्यामध्ये जे आहेत ते या ठिकाणी अशोक खरात याची प्रतिकात्मक तिरडी जी आहे ती या ठिकाणी महिलांनी उचललेली आहे. आणि या तिरडीला जर आपण पाहिलं तर चपलीचा हार जो आहे तो देखील या ठिकाणी घालण्यात आलेला आहे. आणि या महिलांकडून ही तिरडी जी आहे ती खरं तर उचलण्यात आलेली आहे. आपण पाहतोय की पुण्यातल्या टिळक रोड परिसरामध्ये हा तिरडी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी महिलांच्या वतीने, महिला संघटनांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. भोंदू बाबा अशोक खरात या प्रकरणामध्ये वेगवेगळे खुलासे दिवसेंदिवस होत आहेत आणि त्याच प्रकरणाचा एकंदरीत निषेध करण्यासाठी या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या रस्त्यावरती उतरलेल्या आहेत. अशोक खरातला सरकार कुठल्याही पद्धतीने त्याच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप देखील या महिलांनी केलाय आणि त्याला फाशीची शिक्षा होत नाही तर त्याला आम्हीच मारून टाकू असा विधान करत खरं तर स्वतःच महिलांनी जे आहेत ते या ठिकाणी अशोक खरातची प्रतिकात्मक तिरडी जी आहे ती उचललेली आहे. आणि आपण पाहतोय की या तिरडीला चपलीचा हार घातला जातोय. पुण्यातल्या टिळक रोड वरती हे आंदोलन जोरदार आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.